तर नमस्कार सगळ्यांना. सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला. मी घेऊन येत आहे तुमच्यासाठी नवीन नवीन ट्रिक्स, नवीन नवीन माहिती. तर सर्वात प्रथम श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा सगळ्यांना नमस्कार. तर आपण अशी एक ट्रिक आज जाणून घेणार आहोत जे आपल्याला माहिती नाही आहे आणि आपण स्वतःशी कसं वागलं पाहिजे आणि स्वतःवर किती विश्वास ठेवला पाहिजे. सर्वात प्रथम आपण ह्याच्यावर बोलणार आहे. ही सायकॉलॉजी शिकणार आहोत आणि नंतर परत ज्या आपण ज्या संसारात आहोत त्या संसारामध्ये काही लोक आपल्याला दुर्लक्ष करतात आणि आपल्याकडे न लक्ष देतात. काही नातेवाईकामध्ये पण असंच असते. काही नातेवाईक आपल्याला काळीचीही किंमत देत नाहीत आणि काही नातेवाईक आपल्याला गरजेच्या जास्त प्रमाणात विचारतात. तसं का होते आणि का होत नाही आहे? आपल्याला बहुतांश वेळेस असं टेन्शन येतं की अरे आपण कुठंतरी चुकतंय आणि आपण का चुकतोय? आपण सगळं काही करतोय तरी आपण चुकतोय का? आणि कुठे चुकतोय? आपण सगळं केलं म्हणजे काय, आपण सगळ्यांची मनं वगैरे जपली, पण ते मन जपता जपता आपण स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. आपली सेल्फ रिस्पेक्ट इथूनच सुरुवात होती. सर्वात पहिले तुम्ही कुठल्याही गोष्टीला पुढाकार घेण्याऐवजी थांबून उत्तर द्या. लगेच होकार देऊ नका. नंबर 1 पॉईंट. तिथूनच आपली सेल्फ रिस्पेक्ट सुरुवात होती. आणि कुठलंही डिसिजन घ्यायचं म्हटलं तरी आपण सर्वात पहिले थांबलं पाहिजे. विचार केला पाहिजे. त्यांना बोलले पाहिजे की विचार करून मी तुम्हाला सांगेल. तर ही सुरुवात तुमची खूप महत्त्वाची आहे. तुम्ही विचार करूनच सांगितलं पाहिजे प्रत्येकाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आपण आपल्या घरातल्या मुलांवर वगैरे, आपल्या घरातल्या नवऱ्यावरती किंवा आपल्या घरातले नातेवाईक, आपले सासरे, आपले दीर भाऊजाई ह्यांच्याकडे आपण पण दुर्लक्ष करायला पाहिजे. कारण ॲक्टिवेटपणा तिथूनच सुरुवात होतो, जिथून आपण जेव्हा दुर्लक्ष करायचं, जग बोलते आणि त्यांना बोलून द्यायचं, इथूनच सुरुवात होती. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे स्वतःला शांत ठेवायचं. कुठलीही गोष्ट असू द्या, कितीही अव्यस्त परिस्थिती असली तरी स्वतःच्या रागावर कंट्रोल ठेवायचा, स्वतःला लिमिटेडमध्ये ठेवायचं आणि स्वतःवर एवढा विश्वास ठेवायचा की मी जे करेन ते कॉन्फिडन्सलीच करेल. त्या व्यतिरिक्त आपण कुठलंही नॉलेज घ्यायचं नाही. आपण इवन सायकॉलॉजी ट्रिक आज शिकणार आहोत, ज्यामध्ये आपल्याला नवीन नवीन सायकॉलॉजी ट्रिक माहीत होणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी घेऊन येत आहे तुमच्यासाठी पुरुषांना कसं मनभावे ताब्यात करावे. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, खूप अनइम्पॉर्टंट आहे. सर्वात पहिले तुम्ही त्यांची केअर सोडून द्या की आपण त्यांना सारखं विचारलं पाहिजे तुम्ही हे का केलं, ते का केलं. तर ती गोष्ट तुम्ही नका करू. त्यांना जरा सवलत द्या. त्यांचं पण माइंडसेट असतं, त्यांना पण विचार करायला वेळ. त्यांना आपण सातत्याने त्यांचाच विचार करत राहतो, पण ते आपला कधीच एवढा विचार करत नाहीत आणि ते आपल्यावर डिपेंड असतात. पण क्वचितच मुलं असतात जे बायकोच्या आहारी गेलेले असतात आणि क्वचित 90% मुलं तर बायकोच्या आहारी गेलेलीच नसतात. करायचं म्हणून करतात, जिम्मेदारी निभवायची म्हणून निभवतात, असं माझं म्हणणं आहे. तर त्यांना जास्त विचारायचं बंद करा. विचारा तुम्ही. जर त्यांना उशीर होत असेल यायला तर त्यावेळेस तुम्ही त्यांचं हसत स्वागत करा. ओरडू नका, आरडू नका आणि जास्त कालवा पण करू नका. आपण प्रत्येक वेळेस त्यांना विचारून मोठ्या आवाजात विचारतो, बोलतो आणि त्यांच्या माइंडसेटमध्ये एवढंच सेव्ह झालेलं असते की अरे यार, आता ही घरी गेल्यानंतर आपल्याला ओरडेल किंवा आपल्यावर खूप काही वाद घालेला, आपल्याशी खूप संवाद होईल आणि त्यांना उशीर झालेला असतो. काही कारणे असतात. प्रत्येक कारण ते आपल्याशी डिस्कस करू शकत नाहीत. काही अशी इम्पॉर्टंट कारणे पण असू शकतात जे आपल्याला त्यांना सांगण्याची गरजेची वाटत नाही. पण ते आपल्याला कसं असतं,
आपलं महिलाचं काळीज आहे असं कसं कठोर काळीज नसतं ते, असं दगडासारखं काळीज नसतं ते, विथळतं लगेच. आणि पुरुषांच्या मध्ये असं काय आहे की त्यांना दगडाचं काळीज असतं, तर ते असं खट्ट असतं ना, ते कधी विथळायचं नाव घेत नाही. त्याच्यामुळं दगडाच्या काळजांच्या लोकांना प्रेमानेच हँडल करायचं. ते कसं हँडल करायचं, जर त्यांना उशीर होत असेल यायला तर त्यांना आल्या आल्या पाणी द्यायचं, हसरा चेहरा ठेवायचा, लूक व्यवस्थित ठेवायचा आणि त्यांचं सहर्ष स्वागत करायचं. आणि जेवायला वगैरे व्यवस्थितपणे वाढायचं, किरकिर घालायची नाही, काही नाही, फक्त काहीच बोलायचंच नाही. आणि ते ॲटोमॅटिकलीच आपल्याला सगळं सांगत जातात. मी इथे इथे गेलतो, मी तिकडे जाऊन आलो, माझं असं काम होतं, ते काम राहिलं होतं, त्यांनी कॉल नाही ना उचलला, तर आपण समजून जायचं की ते खूप इम्पॉर्टंट कामामध्ये आहेत आणि त्यांना कॉल उचलता येत नसेल किंवा उचलता पण येत असेल, पण ते 2 शब्द बोलायला त्यांना असं टाईम नसेल किंवा काही सेकंद पण नसतील त्यांच्याकडे, तर तेव्हा आपण वारंवार कॉल करून आपलीच इज्जत कमी करून घ्यायची नाही. एकच कॉल करायचा, तो पण केला म्हणायला नाव घेता. तो कॉल केल्यानंतर आपण दुसरा कॉल करायचा नाही, रिटर्न कॉल माघारी आला पाहिजे. रिटर्न कॉल आल्यानंतरच तुम्ही रिसिव्ह करा आणि त्यांना बोला, ते सांगतील तुम्हाला. आणि मग ते सांगितल्यानंतर तेव्हा आपलं मन पण शांत होतं. जर कॉल उचलत नसेल तर त्यांना उशीर झाला तर त्यांच्याशी वाद घालू नका. वाद घालणे तिथूनच सगळी समस्या सुरुवात होती. त्यांना पाणी वगैरे द्या, जेवायला वगैरे द्या, व्यवस्थितपणे हँडल करा, सगळं काही व्यवस्थित होईल आणि ते ॲटोमॅटिकली सगळं काही सांगतील. आणि तुम्ही जर लईच आरडाओरडा केला, कालवा केला, तर ते तुमच्याशी नीट बोलणार पण नाही आणि भांडणंच होतील आणि म्हणतील वैताग आलाय मला या सगळ्या गोष्टींचा. तर जर ते तुमच्यावर ओरडत असतील तर शांतपणे ऐकून घ्या, कारण नात्यामध्ये कोणीतरी शांत राहिलं पाहिजे, कोणीतरी कालवा पण केला पाहिजे. असं नाही की दोन्ही बाजू शांतपणे असली पाहिजे. तर अजून खास ट्रिक, प्रत्येक ठिकाणी आपण शांत बसणे हे पण चुकीचं नाही आहे. थोडंफार जिथं त्यांचं चुकतंय त्यांना सांगणं पण गरजेचं आहे आणि जिथं आपलं चुकतंय ते पण आपल्याला सांगणारच आहेत. तर कुठं कोणाचं चुकतंय हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आधी दोघांपैकी कोणाचं जास्त चुकते ही चुकी लक्षात करून घ्या. आणि जर चुकीस दोघांकडूनही होत असेल तर दोघांनीही सॉरी बोलायलाच पाहिजे. जर समजा एका बाजूने चुकी होत असेल तर एका बाजूनेही सॉरी बोलणं खूप गरजेचं आहे. नात्यामध्ये तेव्हाच नातं टिकतं जेव्हा रिस्पेक्ट असतो. जेव्हा समोरचा व्यक्ती जर रिस्पेक्ट देत नसेल तर त्याला इग्नोर करा. तो जसा इग्नोर करतोय तसाच इग्नोर करा. खाण्यापुरतं, जेवण्यापुरतं विचारा, एवढंच काम करा. तर व्हिडिओमध्ये अजून काही ट्रिक्स आहेत, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.